महायुती सरकार निवडणुका घ्यायला घाबरत आहे. एकदा निवडणुका घ्या, मग कळेल महाराष्ट्रात कोणाची ताकद किती आहे. हे शब्द होते उबाटा गटप्रमुख उद्धव ठाकरेंचे. त्याचबरोबर संजय राऊत आणि आदित्य ठाकरे सुद्धा निवडणुका झाल्यावर कळेल कोण किती पाण्यात आहे अशा आशयाची विधानं करतच होते. शेवटी महाराष्ट्रातील 2359 ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका झाल्या आणि आज त्यांचा निकालही लागला. मराठा आरक्षण, राज्यातील काही भागांमध्ये पडलेला दुष्काळ अशा वातावरणात महाराष्ट्रात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेने भाजपावर आणि महायुतीवर विश्वास व्यक्त केला. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील भाजपाने या निवडणुकीत सर्वाधिक ग्रामपंचायतीवर विजय मिळवला आहे, तर महायुतीतील 2 घटक पक्षांनी सुद्धा या निवडणुकीत आपली ताकद दाखवून दिली. 2359 ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये महायुतीने जवळपास 70% जागांवर एकहाती सत्ता मिळवली आहे. त्यामुळेच आज आपण या ग्रामपंचायत निवडणुकीचे विश्लेषण करणार आहोत. नमस्कार, मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत. महाराष्ट्रात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला मुद्दा आहे तो म्हणजे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेलं आंदोलन. यावेळी मराठा आरक्षणाला काही भागात हिंसेचं गालबोट लागलं. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीकासुद्धा झाली. तर मराठा आंदोलनाचा चेहरा असलेले मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. पण या निवडणुकीतून देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झालाय असंच म्हणावं लागेल. ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल ग्राउंड लेवलला कोणाची ताकद किती आहे हे पाहण्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात मराठा समाजाचा प्रभाव जगजाहीर आहे. त्यामुळे आरक्षणासाठी आंदोलन करीत असलेला मराठा समाज महायुती सरकारच्या विरोधात मतदान करेल असा अंदाज अनेक तथाकथित राजकीय पंडित व्यक्त करत होते. पण महायुतीच नाही तर देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील भाजपाला मिळालेल्या विजयाचे मराठा समाज कोणाच्या बाजूने उभा आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. मराठा आंदोलनातील एक गट जाणून बुजून देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करत होता. पण आजच्या या ग्रामपंचायत निवडणुकीच्या विजयाने फडणवीसांनी मराठा समाज कोणाच्या बाजूने उभा आहे हे दाखवून दिलं. मराठा आरक्षणानंतर ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाने आणखीन एका गोष्टीवर शिक्कामोर्तब केलं. ते म्हणजे सहानुभूतीच्या राजकारणाला यापुढे कसलाही थारा मिळणार नाही. उद्धव ठाकरेंच्या हातातून शिवसेना गेल्यापासून आणि राष्ट्रवादीतील अजित पवारांच्या बंडानंतर महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोन्हीही नेत्यांनी सहानुभूतीच्या जोरावर आपलं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न केला. पण या निवडणुकीत दोघांनाही धक्का बसला आहे. महायुतीला ज्या प्रकारे ग्रामपंचायत निवडणुकीत यश मिळालं त्यावरून महाराष्ट्राच्या जनतेला उद्धव ठाकरेंविषयी आणि शरद पवारांविषयी कोणती सहानुभूती राहिल्याचं दिसत नाही. उद्धव ठाकरेंविषयी थोडीफार सहानुभूती महाराष्ट्राच्या काही भागात होती, पण उद्धव ठाकरेंनी मागच्या काही काळापासून केलेली राजकीय विधानं असो की हिंदुत्वाच्या विरोधात त्यांनी घेतलेल्या भूमिका असो, यामुळे त्यांच्याविषयी सहानुभूती राखून असलेला शिवसैनिक सुद्धा त्यांच्यापासून दुरावला आहे. हे या निकालाने आज सिद्ध झालंय. शरद पवारांविषयी तर महाराष्ट्राच्या जनतेत सहानुभूती होती असं म्हणता पण येणार नाही. शरद पवारांनी आपल्या 5 दशकाच्या राजकीय कारकिर्दीत अनेक वेळा फोडाफोडीचं राजकारण केलं. 1978 मध्ये शरद पवारांनी पितातुल्य अशा वसंतदादांच्या विरोधात बंडखोरी करून पुलोदचे सरकार स्थापन केलं. त्यामुळे 1999 मध्ये सोनिया गांधींच्या परदेशी असण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला. पण त्यानंतर सत्तेसाठी सोनिया गांधींसोबत हातमिळवणी केली. पवारांचे हे दोन्ही राजकीय प्रयोग त्यावेळी यशस्वी झाले होते. शरद पवारांनी 2019 मध्ये उद्धव ठाकरेंना आपल्यासोबत घेऊन महाविकास आघाडी स्थापन केली. यावेळी तर पवारांना काही लोकांनी महाचाणक्य अशी पदवीच देऊन टाकली. पण पुढच्या 2 वर्षात पवारांना आणि ठाकरेंना सत्ता मिळवण्यासाठी बनवलेली महाविकास आघाडी अंगलट आली. 2019 मध्ये शिवसेना प्रमुख असलेले उद्धव ठाकरे आज एक गटप्रमुख झालेत. आजच्या ग्रामपंचायत निकालात त्यांचा गट 6व्या क्रमांकावर फेकला गेलाय. तर शरद पवारांची सुद्धा तीच परिस्थिती आहे. आज पवारांना पक्ष वाचवण्यासाठी आणि सुप्रिया सुळेंचे राजकीय भविष्य सुरक्षित करण्यासाठी उतार वयात निवडणूक आयोगाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.
त्यांच्या गटाची अवस्था देखील या निवडणुकीत दयनीय झाली आहे. शरद पवारांचा गट या निवडणुकीत 5व्या क्रमांकावर फेकला गेलाय, तर अजित पवारांच्या गटाला भाजपानंतर महाराष्ट्रात 2ऱ्या क्रमांकाच्या जागा मिळाल्या आहेत. सुप्रिया सुळेंच्या बारामती लोकसभा मतदारसंघात सुद्धा सुप्रिया सुळेंची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. मग अशा वेळी या ग्रामपंचायत निवडणुकीने आणखीन एक गोष्ट अधोरेखित झाली, ती म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपा मागच्या 1 दशकात सर्वात मोठा पक्ष बनलाय. गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी यांच्यासारख्या महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज नेते दिल्लीला गेल्यावर 2013ला देवेंद्र फडणवीसांना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आलं. त्यांच्या नेतृत्वात भाजपाने महाराष्ट्रात 2014च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढल्या. याच निवडणुकांमध्ये भाजपा पहिल्यांदा महाराष्ट्रातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून समोर आला. तेव्हापासून भाजपाने देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील प्रत्येक निवडणुकीत पहिला क्रमांक मिळवलाय. पण 2019मध्ये मित्रपक्षात असलेल्या उद्धव ठाकरेंनी दिलेल्या धोक्यामुळे फडणवीसांना काही काळ बॅकफूटवर जावं लागलं. त्यावेळी विरोधकांनी सुद्धा त्यांच्या प्रतिमेला धक्का लावण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. पण आजच्या निकालाने हे सिद्ध झालंय की देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील भाजपाचं महाराष्ट्रातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे. हे खरं आहे की ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये राजकीय पक्षाचा थेट सहभाग नसतो. त्यासोबतच ग्रामपंचायत निवडणुका ह्या स्थानिक मुद्द्यांवर लढवल्या जातात. पण आजच्या काळात कोणत्या पक्षाच्या पॅनलने आणि कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत विजय मिळवला ही माहिती मिळवणं तेवढं अवघड नाही. ग्रामपंचायत निवडणुकीत मुद्दे जरी स्थानिक पातळीवरचे असले तरी लोक त्याच पक्षाच्या पॅनलला किंवा कार्यकर्त्यांना मतदान करतात ज्यांच्यावर त्यांचा विश्वास असतो. उदाहरणार्थ, एखाद्या खासदाराविषयी किंवा आमदाराविषयी लोकांमध्ये रोष असेल तर लोक त्या पक्षाच्या पॅनलला निवडून देणार नाहीत. या उलट गाव पातळीवर एखाद्या पक्षाचा कार्यकर्त्याविषयी लोकांमध्ये नाराजी असल्यास त्याचाही फटका निवडणुकीत पक्षाला बसू शकतो. कार्यकर्ता आणि पक्ष हे एकच आहेत. त्यामुळे आपण ग्रामपंचायत निवडणुकीला आगामी निवडणुकांसाठीची टेस्ट म्हणू शकतो. आणि या लिटमस टेस्टमध्ये आज देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील भाजपाने विजय मिळवला आहे. त्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारवर सुद्धा लोकांनी आपला विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे या निकालात पहिल्या 3ही क्रमांकावर महायुतीच्या घटक पक्षांचा दबदबा आहे. हा निकाल नक्कीच पुढील निवडणुकीसाठी महायुतीला आत्मविश्वास देईल. तर या निकालाने शरद पवारांना आणि उद्धव ठाकरेंना स्वतःचे आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडले आहे. तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी MahaMTVच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा. धन्यवाद.